डिअर स्टुडंट, वेलकम इन दिस लेक्चर. जर तुम्ही पार्ट 1 बघितला नसेल, जोन ऑफ आर्च 1.5 लेसन नंबर कोणता 1.5 जोन ऑफ आर्चचा फर्स्ट पार्ट पाहिला नसेल तर तो पाहून घ्या. कारण की आज आपण जॉन ऑफ आर्चचा पार्ट सेकंड बघणार आहोत, पेज नंबर 31. ओके, तरी मी समरी तुम्हाला सांगून देतो. जोन ही 17 ते 18 वर्षाची ब्रेव मुलगी आहे, शूर मुलगी आहे, जी तिचा जो कॅप्टन आहे रॉबर्ट नावाचा तिचा जो कॅप्टन आहे त्याला सांगते की मला लढाईला जाऊ दे. पण तो रॉबर्ट नावाचा कॅप्टन या शिपायाला म्हणतो जोन नावाच्या की तू लढाईला जाऊ शकत नाही, तू 17 ते 18 वर्षाची मुलगी आम्हाला काय शिकवते. इथपर्यंत आपण बघितलेलं आहे. त्यानंतर ती बऱ्याच वेळ तिला सांगते की मला जाऊ दे जाऊ दे असं चाललेलं आहे. आणि स्टीवर्ड हा पण एक शिपाई आहे. हे 3 कॅरेक्टर आतापर्यंत बघितले. एकदम सोपं पद्धतीने आपण पुढे जात आहोत. आणि हे युद्ध कोणामध्ये झालं होतं? फ्रान्स आणि इंग्लंडमध्ये. जोन ही फ्रान्सकडनं होती आणि इंग्रजांनी फ्रान्सच्या जमिनीवर कब्जा मिळवलेला होता, म्हणून जोन फ्रान्सकडनं लढायला म्हणत होती इंग्रजांच्या विरुद्ध. ह्या सगळ्यात महत्त्वाचं हा जो लेसन आहे इतका छान काय आहे, कारण की हे 100 वर्षाचं युद्ध होतं. किती? 100 वर्षाचं युद्ध. ते 1337 पासून तर 1453 पर्यंत चाललं. आपण शेवटच्या लेसनमध्ये काय बघितलं? 29 आणि 30 नंबरचं पेज बघितलेलं आहे. 31 नंबरचं पेज. नाव वी आर गोइंग टू स्टार्ट. ओके, तर बघूया, सुरुवात करूया लेसनला. जोन जी 17 ते 18 वर्षाची मुलगी ती काय तिला ते काय सांगितलं होतं? गेट आउट, बाहेर जा, आणि वेट इन द यार्ड. यार्ड म्हणजे अंगणात वाट बघ. यार्ड म्हणजे काय? अंगणात वाट बघ. ती हसली त्या साहेबांसमोर. राईट साहेब, राईट म्हटली. स्क्वेअर म्हणजे हाय रँकचा अधिकारी. राईट इट डाऊन वर्ड स्क्वेअर. शी गोज आउट, ती बाहेर जाते. जोन जी आहे 17 ते 18 वर्षाची मुलगी, जी कॅप्टनला बोलून चालली जाते. आता कॅप्टन हा स्टीवर्ड जो आहे शिपायाला सांगतो. कॅप्टन जो आहे तो शिपायाला सांगतो. बघू काय सांगतो? गो विथ हर, तिच्यासोबत जा. स्टे विदिन हर, तिच्या संपर्कात राहा. स्टे विदिन कॉल म्हणजे काय? लिहून घ्या. संपर्कात राहा. अँड कीप युअर आईज ऑन हर, तिच्यावरती लक्ष ठेव. आय शॅल हॅव हर अप हिअर अगेन, मी तिला परत बोलवेल, तू तिच्यावरती लक्ष ठेवून राहा, असं त्याने सांगितलं. कोणाला सांगितलं? स्टीवर्डला, या शिपायाला. नेक्स्ट बघूया काय होतं आता. द स्टीवर्ड रिट्रीट हास्टली. रिट्रीट हास्टलीचं मिनिंग बघा इथं दिलेलं आहे. मूव अवे इन अ हरी, पटकन चालला गेला. बर्ना दे पॉलंगे, आता बर्थ ट्रँड दे पॉलंगे, नाव थोडं विचित्र आहे. पॉलंगे हा जो कोण होता? हा फ्रेंच गार्ड होता. बघा आता पुढे ना तुम्हाला हा जो पॉलंगे आहे याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळणार आहे. ठीक आहे, बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळणार. हा पॉलंगे हा कोण होता लक्षात ठेवा. परत सांगतो मी, हा फ्रेंच गार्ड होता, शिपाई होता. तो एंटर होतो, सॅल्यूट करतो आणि एका साईडला वाट बघतो. इथपर्यंत बघितलं. तर पॉलंगे याचं तुम्ही नाव लक्षात ठेवा. हा फ्रेंच गार्ड आहे जो कॅप्टनकडे आता आलेला आहे. इथपर्यंत बघितलं. आता कॅप्टन रॉबर्ट काय म्हणतात बघूया. शी सेज यू, ती तुम्हाला सांगते, जॅक अँड डिक हॅव ऑफर्ड टू गो विथ हर, की जोन ह्या 17 ते 18 वयाच्या मुलीसोबत डिक आणि कोण जाईल? जॅक, हे जायला तयार आहेत युद्धाला. हे छोट्याशा मुलीसोबत का जात आहेत असं विचारतात कॅप्टन. व्हॉट फॉर, कशासाठी जात आहेत ते? डू यू टेक हर क्रेझी आयडिया, तिचं वेडेपणासारखी जी आयडिया आहे तिच्याला तुम्ही ऐकू नका. ऑफ गोईंग टू द डॉफिन सिरियसली. डॉफिन म्हणजे काय आपण बघितलं होतं. डॉफिन म्हणजे हा राजाचा सर्वात मोठा मुलगा असतो. राजाचा सर्वात मोठा मुलगा डॉफिन. ठीक आहे, तर यानंतर आपण बघितलं की स्टेप बाय स्टेप की डॉफिन सिरियसली, तुम्ही त्या 17 ते 18 वर्षाच्या मुलीला सिरियसली का घेताय? आणि जॅक आणि डिक तिच्यासोबत युद्धाला जायला तयार आहे.
असं रॉबर्ट ह्या कॅप्टनने स्टीवर्डला सांगितलं, शिपायाला. आता शिपाई तुम्हाला बोललो तुम्ही, शिपाई काय म्हणतोय कॅप्टनला बघूया. स्लोली हळूच बोलला तो. सर, देर इज समथिंग अबाउट हर. तिच्यामध्ये काहीतरी गुण आहेत. इट मे बी वर्थ ट्राईंग. वर्थचा मिनिंग लिहून घ्या. काय वर्थचा मिनिंग? वर्थ म्हणजे फायदेशीर राहील. तिला जर आपण युद्धाला पाठवलं तर फ्रान्ससाठी फायदेशीर राहील. ओके. तर त्यानंतर काय होतं बघूया. आता रॉबर्ट काय म्हणतोय, ओ कम ऑन पॉली. पॉली, तू ऐकून घे. यू मस्ट बी आउट ऑफ युअर माइंड. यू मस्ट बी आउट ऑफ युअर माइंड म्हणजे तू माझ्या विचारांच्या पलीकडे विचार करतोय की 17-18 वर्षाच्या मुलीवर विश्वास का ठेवायचा बरं. आता पॉलंगी हा शिपाई रॉबर्टला सांगतोय, कॅप्टनला. पॉलंगी नावाचा शिपाई, मी परत परत सांगतोय गडबड नाही व्हायला म्हणून. पॉलंगी नावाचा शिपाई काय म्हणतोय, अनमू तिथून चला तो. व्हॉट इज रॉंग विथ इट. काय चुकीचं आहे. आपण जर तिला पाठवतोय तर हिच्यात चुकीचं काय. व्हॉट इज रॉंग विथ इट. पुढे बघूया. द डॉल्फिन इज इन शिनॉन. शिनॉन ही हे फ्रान्सची सिटी आहे. ओके. डॉल्फिन कोण आहे, राजाचा मुलगा. तर हिच्यात चुकीचं काय. द डॉल्फिन इज इन सिनॉन मध्ये. लाईक इन अ रॅट इन अ कॉर्नर. लाईक अ रॅट इन अ कॉर्नर. जसा उंदीर कोपऱ्यात राहतो तसं हे शहर आहे. डॉल्फिन आपलं शिनॉन नावाचं शहर आहे. ठीक आहे. एक्सेप्ट दॅट ही ओंट फाईट. आणि हा जो डॉल्फिन जो आहे, फ्रान्सचा राजाचा मुलगा, हा आता लढायला तयार नाहीये. ठीक आहे, असं सांगतोय. द इंग्लिश विल टेक ऑर्लेन्स. इंग्रज जे आहे ते परत आपल्या फ्रान्सच्या सिटीला कब्जात आणून घेतील. ही विल नॉट बी एबल टू स्टॉप देम. आणि आपला जो राजा आहे, फ्रान्सचा जो राजाचा मुलगा आहे, तो त्यांना थांबवू शकत नाही. म्हणून तो सांगतोय पॉलंगे की तुम्ही हे कॅप्टन, तुम्ही त्या 17 ते 18 वर्षाची मुलगी आहे, कारण की ते आपलं टायटलच आहे जॉन, तिला पाठवा. ती नक्की डॉल्फिनला मदत करेल. आणि ही जी सिटी आपली फ्रान्सची सिटी ऑर्लेन्स, इथं बघा नाव दिलं ऑर्लेन्स, हिला ती नक्की वाचवेल. कशाला वाचवेल. ऑर्लेन्स नावाच्या सिटीला ती नक्की वाचवेल. कोण. 17 ते 18 वर्षाची मुलगी. म्हणून तुम्ही जॉनवरती विश्वास ठेवा. आता रॉबर्ट कॅप्टन ऐकतच नाही. तो रॉबर्ट आता परत काय म्हणतो त्याच्या शिपायाला, बघ तू त्या 17 ते 18 वर्षाच्या मुलीवर विश्वास नको ठेवू. बघूया आता काय होतं. ही बीट म्हणजे काय. यस, बीट म्हणजे हरवणे. ही बीट द इंग्लिश. इंग्रजांना त्याने हरवलं होतं द इयर बिफोर लास्ट ॲट मॉन्टरगीला त्यांनी ह्या डॉल्फिनने हरवलं होतं असं म्हणतो तो. राजाच्या मुलाने डॉल्फिनला हरवलंय. डॉल्फिन हा राजाचा मोठा मुलगा आहे, त्याने इंग्रजांना हरवलंय. आय वॉज विथ हिम. रॉबर्ट नावाचा कॅप्टन काय म्हणतो, अरे तो डॉल्फिन नावाचा जो तू सांगतोय ना, त्याने इंग्रजांना हरवलंय. ओके. तर तो त्याच्यावर विश्वास ठेव. पण आता पॉलंगी शिपाई काय म्हणतो, त्याचा फक्त विश्वास कोणावरती आहे, जॉनवरती आहे. तो म्हणतो बट हिज मेन आर कोड. कोड म्हणजे काय, राईट इट डाऊन वर्ड. कोड म्हणजे ते घाबरतात. आता कोड म्हणजे ते घाबरत आहेत. ठीक आहे. राजाचे जे माणसं आहेत ते घाबरत आहेत. नाव ही कॅन नॉट मिरॅकल. ते मिरॅकल करू शकत नाही. अँड आय टेल यू, मी तुम्हाला सांगतो की नथिंग कॅन सेव्ह अवर साईड नाव बट अ मिरॅकल. बघा, पॉलंगे नावाचा शिपाई रॉबर्ट नावाच्या कॅप्टनला काय सांगतोय, अरे बाबा त्या 17 ते 18 वर्षाच्या मुलीबरोबर तू मुलीचा विश्वास ठेव. ओके. आणि ते राजाचे डॉल्फिनचे जे माणसं आहेत ते घाबरलेले आहेत. त्यांच्यातला फक्त आता मिरॅकलच वाचवू शकतं. बघा किती सुंदर सांगितलंय. आणि आय टेल यू, मी तुम्हाला सांगतो की नथिंग कॅन स्टॉप अवर साईड. आपला बचाव कोणीच करू शकत नाही बट अ मिरॅकल. फक्त आपल्याला आश्चर्यच वाचवू शकतं. अशा सोप्या शब्दात ते सांगतात. आता नेक्स्ट बघूया मिरॅकलच्या पुढे काय सांगतात ते. आता नेक्स्ट. आता रॉबर्ट हा कॅप्टन काय म्हणतो, मिरॅकल ऑल राईट. मिरॅकल ऑल राईट, काय हरकत नाही, मिरॅकल होऊ शकतं. पॉली द ओनली डिफिकल्टी अबाउट देम
इज दॅट दे वोंट हॅपन नाव डेज. पण पॉली आता मिरॅकल होत नाही. सगळ्यात मोठी डिफिकल्टी हीच आहे. त्याच्यामुळे डॉफिनवरती विश्वास ठेव. आता पॉली नावाचा जो आहे, पॉलंगी नावाचा, तो राजाला काय म्हणतो, तो त्या कॅप्टनला काय म्हणतो शाही सेनाच्या, ते बघूया. आय यूज टू थिंक, मी विचार करत होतो. आय एम नॉट शुअर, आय एम नॉट सो शुअर, मी जास्त माझी खात्री नाही आहे. देर इज समथिंग अबाउट हर, तिच्यामध्ये गुण आहेत, त्या जो नावाच्या मुलीमध्ये गुण आहेत असं शिपाई म्हणतो, तिच्यावर विश्वास ठेव. आय थिंक द गर्ल हरसेल्फ इज अ बीट ऑफ मिरॅकल, ती जी मुलगी आहे ती स्वतःमध्येच एक प्रकारचं मिरॅकल आहे, असं तो त्याला समजवतोय रॉबर्ट नावाच्या अधिकाऱ्याला. ती स्वतःच एक मिरॅकल आहे, तिच्यावर विश्वास ठेव. नेक्स्ट, एनी हाऊ, काही पण झालं तरी दिस इज अवर लास्ट चान्स, हा शेवटचा चान्स आहे आपल्या फ्रान्सच्या सिटीला वाचवण्याचा. लेट अस सी व्हॉट शी कॅन डू. थोडक्यात काय आहे, हा पॉली नावाचा जो शिपाई आहे तो सांगतोय की जॉनला तुम्ही युद्धाला पाठवून द्या, कॅप्टन साहेब तिच्यावर विश्वास ठेवा, अशा क्लिअर शब्दात सांगतोय तो, कारण की तीच आपल्याला वाचवू शकते. ठीक आहे. आता कॅप्टन काय म्हणतो शिपायाला, विवरिंग. विवरिंग म्हणजे काय, विवरिंगचं मिनिंग? विवरिंग म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण एक एक वर्ड लिहून घ्या. संकोचाने, विवरिंग म्हणजे संकोचाने काय म्हणतो, यू रिअली थिंक दॅट, तुला असं वाटतं का तिला 17-18 वर्षाची मुलगी वाचवेल? आता शिपाई काय म्हणतो, टर्निंग, तो राजाकडे टर्न झाला. इज देअर एनिथिंग एल्स लेफ्ट फॉर अस टू थिंक, आपल्याकडे काही उपाय आहे का? ठीक आहे, आपल्याकडे काही उपाय आहे का आता, असं तो विचारलं. त्याने राजाला सांगितलं, लेट अस टेक अ चान्स, आपण चान्स घेऊया. हर वर्ड्स हॅव पुट फायर इन टू मी. पुट फायर इन टूचं मिनिंग दिलेलं आहे इथं, की तिने मला प्रेरणा दिलेली आहे. त्या 17 ते 18 वर्षाची मुलगीवर तुम्ही विश्वास ठेवा राजेसाहेब, तिने आम्हाला प्रेरणा दिलेली आहे. इथपर्यंत बघितलं. आता रॉबर्ट कॅप्टन काय म्हणतो, गिव्हिंग अप. यू आर ॲज मॅड ॲज शी इज, तू पण मॅड आहे, ती पण मॅड आहे. अरे 17 ते 18 वर्षाच्या मुलीवर विश्वास कशाला ठेवतो, असं कॅप्टन म्हणतो. आणि त्या याला काय सांगतो, पॉली या शिपायाला, अरे तू 17 ते 18 वर्षाच्या मुलीवर विश्वास कशाला ठेवतोय? ठीक आहे, तर तू माझ्यावर विश्वास ठेव, ती छोटी 17 ते 18 वर्षाची मुली काय करेल, ती मॅड आहे, तू पण मॅड आहे का, असं तो तिला क्लिअर कट सांगतो. तर कॅप्टन काय म्हणतो की त्या 17 ते 18 वर्षाच्या मुलीवर तू विश्वास का ठेवतोयस पॉली, असं तो त्याला म्हणतो. आता पॉली याच्यावरती काय म्हणतो, जिद्दीने. पॉली जिद्दीने काय म्हणतो ते बघूया आपण आता. पॉलिंगे म्हणतो जिद्दीने की ऑब्स्टिनेटली, राईट इट डाऊन दिस वर्ड. ऑब्स्टिनेटली म्हणजे जिद्दीने. वी वॉन्ट अ फ्यू मॅड पीपल नाव, तो म्हणतो वी वॉन्ट अ फ्यू मॅड पीपल नाव, सी व्हेअर द सेम वन हॅव लँडेड अस. याचा अर्थ होतो की आम्हाला असेच मॅड पीपल पाहिजेले. त्या 17-18 वर्षाच्या मुलीला ती घाबरत नाही ना, आम्हाला असेच मूर्ख सैनिक पाहिजेले जे आपल्याला कुठल्या कुठे घेऊन जातील. असं लँडेड असचा अर्थ आहे की आपल्याला ते कुठल्या कुठे घेऊन जातील, म्हणजेच ते आपल्याला विजय मिळवून देतील. आता कॅप्टन काय म्हणतोय बघूया. आय फील लाईक, बघा तो किती छान म्हणतोय, आय फील लाईक अ फूल स्टील इफ यू आर अ फील शुअर. मला आताही हे मूर्खपणासारखं वाटत आहे. असं कॅप्टन काय म्हणत असेल, अरे ती 17 ते 18 वर्षाची मुलगी, तुम्ही काही सैनिक घेऊन जाल, इंग्रजांचे एवढे हजारो लाखो सैनिक तिथं आहेत, तुम्ही जिंकणार कसे? म्हणून कॅप्टन म्हणतो, अरे तुम्ही काय म्हणताय, यू आर अ लाईक अ फूल स्टील इफ 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 यू फील शुअर. तरी पॉली शिपाई तुला वाटतंय की तू जिंकणार आहेस त्या 17-18 वर्षाच्या मुलीला घेऊन जाऊन. आता पॉली शिपाई काय म्हणतो, आय फील शुअर इनफ टू टेक हर टू शिनॉन अनलेस यू स्टॉप मी. मी त्या मुलीला शुअर आहे घेऊन जाण्यासाठी शिनॉन नावाच्या शहरासाठी, अनलेस यू स्टॉप मी, जर तू मला थांबवलं नाही तर नक्की मी युद्धाची परवानगी देईल. आता रॉबर्ट कॅप्टन जो आहे तो काय म्हणतो बघूया. डू यू थिंक आय ऑट टू हॅव अनदर टॉक विथ हर. आय ऑट टू म्हणजे कर्तव्य,
तू विचार करतो की माझं कर्तव्य आहे परत तिला जॉनला मी वरती बोलवू आणि विचारू की तुला खरंच 17 ते 18 वर्ष तुझं वय राहून पण तू युद्धाला जाते आहे, तर मी तुझ्याशी परत एकदा बोलणार आहे. तर पॉली काय म्हणतो, गोईंग टू द विंडो, शिपाई जातो विंडोजवळ. यस जॉन कम अप. जॉन जी मुलगी आहे तिला तो वरती बोलतो. जॉनची एंट्री होते. आता जॉनचं आणि त्या कॅप्टनचं बोलणं काय होतं ते आपल्याला बघायचं आहे. स्टेप बाय स्टेप जॉनचं आणि कॅप्टनचं बोलणं आता आपण बघूया. ठीक आहे, जॉनची एंट्री झाली आहे. समजून चला हा ड्रामाचा आहे. आता जॉन काय म्हणते, आता पॉलंगी काय म्हणतो, ग्रेवली. ग्रेवली म्हणजे गंभीरतेने. राईट इट डाऊन. ग्रेवली म्हणजे डिफिकल्ट वर्ड सर्वांनी लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला नंतरही वाचताना खूप इंटरेस्ट येईल. ग्रेवली म्हणजे गंभीरतेने म्हणतो, बी सीटेड जॉन, खालती बसून घे. रॉबर्ट, कॅप्टन काय म्हणतो आता, व्हॉट इज युअर नेम. आता बघा, एका कॅप्टन आणि त्या जॉन नावाच्या मुलीचा झालेला संवाद. सोल्जर आहे ती, शूरवीर आहे. ठीक आहे. तर आता तिला विचारलं तुझं नाव काय आहे. तर आता जॉन काय म्हणते, दे ऑलवेज कॉल मी जेनी. ते मला नेहमी जेनी म्हणतात. जेनी इन लॉरेन्स. आणि हिअर इन फ्रान्स, फ्रान्समध्ये मला म्हणतात आय एम अ जॉन. द सोल्जर्स कॉल मी मेड. जे सोल्जर आहे ती मला तरुण मुलगी, मेडला एक तरुण मुलगी म्हणून इथं म्हटलेलं आहे. आता कॅप्टन काय म्हणतो, रॉबर्ट हाऊ ओल्ड आर यू, तुझं वय किती आहे. जॉन म्हणते 17, 17. सो यू विल दे टेल मी इट माइट बी 19. मला माझं वय 17 वाटतं, पण ते म्हणतात की तुझं वय 19 असेल. आय डोंट रिमेंबर, मला आठवत नाही. आता बघा, ती 1300 ते 1400 काळातली गोष्ट आहे, म्हणजे 600 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता कोणाला माहिती आहे तिथं पेन होते का कॉम्प्युटर होते. ठीक आहे. आता कॅप्टन काय म्हणतो, आय सपोज यू थिंक रायझिंग अ सीज इज ॲज इझी जॉब ॲज चेझिंग अ काऊ आउट अ मिडो. मिडो म्हणजे काय, लिहून घ्या. मिडो म्हणजे गवत, कुरणा चारा असतो ना. काऊ म्हणजे गाय. तर तो म्हणतो, आय सपोज यू थिंक, तुला असं वाटतं का की रायझिंग अ सीज. रायझिंग अ सीनचं मिनिंग बघा इथे दिलेलं आहे की तुला असं वाटतं का, कारण ऑर्लेन सिटी जी आहे तिला इंग्रजांनी घेरलं होतं. मग तो कॅप्टन म्हणतो, तुला वाटतं का की तुला वाटतं का की चारही बाजूने घेराबंदी करणं हे जसं काही एका जी गाय चरायला चालली आहे तिचा पाठलाग करणं इतकं सोपं आहे का. एक गाय चरायला जाते, तिचा पाठलाग करायचा आहे आपल्याला, इतकं सोपं आहे का. कारण की तू आहे 17 ते 18 वर्षाची मुलगी, तुझ्याबरोबर थोडं सैन्य असेल, पण इंग्रजांनी पूर्ण त्या सिटीला घेरून ठेवलेलं आहे. तू त्या सिटीला वाचवू शकते का, अशा भाषेत त्याने सांगितलं. आता पुढे काय म्हणतात, आणि यू थिंक सोल्जरिंग इज एनीबडीज जॉब. तुला असं वाटतं का की सोल्जर बनणं हा कोणीही सोल्जर बनू शकतं. असं तो जॉनला रॉबर्ट नावाचा सांगतो. तो तिला बघतोय की तिची हिंमत आहे की तिच्यामध्ये. सोल्जरिंग इज अ एनीबडी जॉब. आता जॉन जी आहे मुलगी, तर ती काय म्हणते बघूया. आय डोंट थिंक इट कॅन बी व्हेरी डिफिकल्ट इफ गॉड इज ऑन युअर साईड. ती बघा किती छान उत्तर दिलं त्याने, की जर देव माझ्यासोबत असलं तर मला नाही वाटत की हे डिफिकल्ट टास्क आहे. डायरेक्टली त्याने कॅप्टनला सांगून दिला. आता कॅप्टन काय म्हणतो, ग्रीमली. ग्रीमली म्हणजे राईट इट डाऊन, उदासीने. ठीक आहे, तुम्ही सगळ्या वर्डचे अर्थ लिहून घ्या. उदासीने म्हणतो, हॅव यू एव्हर सीन इंग्लिश सोल्जर फायटिंग. हॅव यू एव्हर सीन, परफेक्ट प्रेझेंट टेन्स. कधी इंग्लिश सोल्जरला तू लढताना पाहिला आहेस का, ज्याच्याला तू लढायला चालली त्यांना कधी बघितलं का. हॅव यू एव्हर सीन देम प्लंडरिंग. प्लंडरिंग, राईट इट डाऊन. प्लंडरिंग म्हणजे लुटमार. तू त्यांना लुटमार करताना बघितलंय का, ते युद्ध करतात, लुटमार करतात. बर्निंग म्हणजे आगी लावून टाकतात. टर्निंग इंटू कंट्री यार्ड इंटू अ डेझर्ट. डेझर्ट म्हणजे इथं शमशान. ते डायरेक्टली शमशान बनवून टाकतात. एका चांगल्या गावाला ते जातात, तिथं आगी लावतात, बर्निंग. टर्निंग आणि ते चांगल्या गावाला ते डेझर्टमध्ये शमशानमध्ये करून टाकतात, लुटमार करतात. प्लंडरिंग म्हणजे काय, ते लुटमार सुद्धा करतात असं त्याने सांगितलंय. आणखी पुढे जाऊन काय म्हणतात ते बघा. हॅव यू हर्ड द नो टेल्स ऑफ प्रिन्स हु इज डेव्हिल हिमसेल्फ. डेव्हिल म्हणजे काय, राईट इट डाऊन वर्ड डेव्हिल. डेव्हिल म्हणजे
पापी, वाईट, राक्षसासारखा, शैतान. तू कधी ऐकलं नाही का त्या इंग्रजांच्या राजाच्या गोष्टी जे शैतानेसारखे आहेत? का तू ऑफ द इंग्लिश किंग फादर, जे इंग्लिशचे किंग फादर त्यांच्या गोष्टी ऐकल्या नाही? अशा भाषेतील सांगतात. पूर्ण तुम्हाला समजावून देतो मी ते, की रॉबर्ट म्हणतो, हे 17-18 वर्षाची मुलगी जॉन, तुला समजत नाही का? तू कोणाशी लढायला चालली आहे? अशा इंग्रजांशी लढायला चालली आहे. हजारोने ते सैनिक आहेत, ते डायरेक्ट आगी लावतात आणि त्या जे गाव आहे त्याला पूर्ण जाळून टाकतात. तिथल्या लोकांना डायरेक्ट शमशान बनवून टाकतात, शमशानसारखं मारून टाकतात. आणि तू तिथल्या राजाच्या गोष्टी ऐकल्या नाही का? ते किती डेविल आहे, शैतान आहे. आता जॉन काय म्हणते बघूया. ती घाबरली का? आपण चेक करूया. जॉन म्हणते, यू डोंट अंडरस्टँड, तुम्ही समजू शकत नाही स्क्वेअर. राजा ती म्हणते रॉबर्टला, जे कॅप्टन आहेत, कॅप्टन तुम्ही समजू नाही शकत आहे. अवर सोल्जर आर ऑलवेज बिटन, बिटन म्हणजे हारून जातात, बिकॉज दे आर दे आर फायटिंग ऑनली टू सेव्ह देअर स्किन्स. बघा, टू सेव्ह देअर स्किनचा अर्थ मराठी आहे की ते त्यांच्या जीवनाला वाचवायसाठी. टू सेव्ह देअर स्किन म्हणजे त्यांच्या जीवनाला वाचवायसाठी ते नेहमी का हरतात? कारण की त्यांना वाटतं की शॉर्टेस्ट वे टू सेव्ह देअर लाईफ इज टू रन अवे. जर आपल्याला आपला जीव वाचवायचा असला तर डायरेक्टली तिथून युद्धभूमीतनं पळून जायचं, असे आपले सैनिक मानतात, असं ती सांगते. बट आय विल टीच देम. बघा, ती 17-18 वर्षाची मुलगी काय म्हणते की आय विल टीच देम, मी त्यांना शिकवेल, आपल्या फ्रान्सच्या सैनिकांना मी शिकवेल. ऑल टू फाईट फॉर फ्रान्स, फ्रान्ससाठी लढायला मी त्यांना शिकवेल. दॅन दे विल ड्राईव्ह द सोल्जर बिफोर देम लाईक अ शीप. शीप म्हणजे मेंढी. ते मेंढ्यांप्रमाणे, ते बघा ते काय म्हणतात की मेंढ्यांप्रमाणे आपण त्यांना पळून लावू शकतो. शीप म्हणजे काय? मेंढी. ठीक आहे. मी त्यांना शिकवेल की तुम्ही पळून जाऊ नका. मी त्यांना मोटिवेट करेल, मी त्यांच्यात हिंमत भरेल आणि त्यांना सांगेल पळून जाऊ नका, आपल्याला युद्ध करायचं आहे. ठीक आहे. जसं तानाजींनी युद्ध केलं होतं की तुम्ही पळून जाऊ नका, युद्ध करा, आणि तेव्हा आपल्याला गड जिंकता आला होता. आणि पुढे म्हणते जॉन, बघा 17 ते 18 वर्षाची जॉन नावाच्या मुलीत किती ताकद आहे. यू अँड पॉली विल लिव्ह टू सी द डे व्हेन देअर विल नॉट बी अ सिंगल इंग्लिश सोल्जर. बघा, ती म्हणते तुम्ही काळजी करू नका, मी त्यांना आहे ना लढायला शिकवेल, त्यांना हिंमत देईल. आणि तुम्ही आणि पॉली, कॅप्टन साहेब, तुम्ही आणि शिपाई जे आहेत हे एक दिवस बघणार की आपल्या फ्रान्सच्या भूमीवर एकही इंग्लंडचा सैन्य सापडणार नाही. बघा किती जोश आहे तिच्यामध्ये. इथपर्यंत आपण बघितलं. तर आपण बघितलं की जॉन म्हणते की मी एकही इंग्रजांच्या सैनिकांना आपल्या फ्रान्सच्या भूमीवर राहू देणार नाही. बघा किती करेज होतं. म्हणून तिला फ्रान्सची ब्रेवच्या बाबतीमध्ये हिरोईन म्हटलं जातं. म्हणजे शूरवीर होती ती. तेव्हा कमी वयामध्ये पण लढायची आणि तिला देवाचा आशीर्वाद पण होता, असं ते म्हणतात. आता बघूया आपण की इंग्लिश सोल्जर ऑन द सॉईल ऑफ फ्रान्स, म्हणजे फ्रान्सच्या जमिनीवरती एकही सैनिक राहणार नाही. आता रॉबर्ट कॅप्टन तिला काय म्हणतो, तू पॉलन गेला. दिस मे बी ऑल बी नॉनसेन्स. नॉनसेन्स म्हणजे काय? हे मला सगळं मूर्खपणासारखं वाटतं. ठीक आहे, हे मला सगळं मूर्खपणासारखं वाटतं. बट द ट्रूप्स म्हणजे लिहून घ्या, राईट इट डाऊन. ट्रूप्स म्हणजे सैन्याची तुकडी. माइट जस्ट बी इन्स्पायर्ड बाय इट. मला असं वाटतं आपली जी सैन्याची तुकडी आहे ती ह्या मुलीकडनं प्रेरणा त्या तुकडीला दिली जाईल. दो असे असले तरी नथिंग दॅट वी से, आपल्याला असं वाटतं तरी पण मला असं वाटतं की वी से आपण म्हणू शकतो, आपण म्हणतो सीम म्हणजे वाटणे. टू पुट एनी फायर इन टू देम. बघा याचं मिनिंग वेगळा आहे. टू पुट एनी फायर इन टू देम म्हणजे ती त्यांच्यात विश्वासाची आग जागृत करू शकते. आपल्या सैन्यामध्ये, ट्रूपमध्ये ती जी मुलगी आहे ती नक्की सैन्याची मध्ये विश्वास टाकू शकते, म्हणजे ते पळून जाणार नाही युद्धभूमीमधनं. आता पुढे बघूया. इवन अ डॉफिन. डॉफिन म्हणजे राजाचा मुलगा, फ्रान्सचा राजाचा मुलगा, मोठा मुलगा. डॉफिन माइट बिलीव्ह. डॉफिट जे आहेत राजाचा मुलगा, तो कदाचित विश्वास करेल जॉनवरती. अँड इफ शी कॅन पुट सम फाईट
जर ती राजामध्ये विश्वास जगवू शकली, राजाच्या मुलामध्ये, इन टू हिम शी कॅन पुट इट इन टू एनीबडी, ती कोणामध्येही विश्वास जगवू शकते. बघा किती छान सांगितलं आहे की ती कोणामध्येही विश्वास जगवू शकते. आता जे कॅप्टन आहेत रॉबर्ट ते काय म्हणतात बघूया. टर्निंग टू द जॉन, नाव यू लिसन टू मी, मला ऐक. डोंट कट इन बिफोर आय हॅव टाईम टू थिंक, मी जोपर्यंत विचार करतोय तोपर्यंत मध्ये बोलू नको. युअर ऑर्डर आर, तुझी जी ऑर्डर आहे, आर दॅट यू आर टू गो सिनॉन. बघा त्याने जोनला जाण्याची परवानगी दिली. युअर ऑर्डर ॲट आर दॅट यू आर टू गो शिनॉन, तू शिनॉन सिटीला जाऊ शकते. अंडर द एस्कॉर्ट ऑफ हिज जेंटलमॅन अँड 3 ऑफ हिज फ्रेंड्स, ती आता लढण्याला जाऊ शकते. तिला मी माझे 3 फ्रेंड्स देईल आणि एस्कॉर्ट ऑफ हिज जेंटलमॅन. आता एस्कॉर्ट म्हणजे काय, राईट इट डाऊन. व्हॉट डज इट मीन एस्कॉर्ट? एस्कॉर्ट म्हणजे शाही, रॉयल. एस्कॉर्ट म्हणजे अंगरक्षक, सॉरी, एस्कॉर्ट म्हणजे अंगरक्षक, बॉडीगार्ड. तर मी तुला बॉडीगार्ड पण देईल, जेंटलमॅन देईल आणि माझे 3 मित्र देईन. आता जोनला परवानगी दिलेली आहे. आतापर्यंत ते जोनवरती विश्वास ठेवत नव्हते. कॅप्टन आता विश्वास ठेवायला लागलाय कारण की तिच्यामध्ये खरंच ताकद आहे. ठीक आहे, ती घाबरलीच नाही. रॅडिएंट, रॅडिएंट म्हणजे काय? रॅडियंट म्हणजे चमकदार, तिचे डोळे चमकायला लागले. क्लास्पिंग हर हँड, तिने घट्ट मूठ धरून ठेवली. हो थँक्स यू स्क्वेअर, त्या कॅप्टनला सांगितलं थँक्यू व्हेरी मच, तुम्ही मला परवानगी दिली युद्धाला जाण्याची, असं तिने सांगितलं. आता पॉलंगे जो शिपाई होता, ही हाऊ इज शी टू गेट इन टू द रॉयल प्रेझेन्स. रॉयल म्हणजे काय, शाही जे दरबार आहे तिच्यात ती कसं का जाईल? अचानक तर जाऊ शकत नाही 17-18 वर्षाची मुलगी शाही दरबारामध्ये, असं पॉलंगीने त्याला सांगितलं. रॉयल म्हणजे काय, शाही दरबारात ती कसं जाईल, असं त्याने कॅप्टनला विचारलं. आता कॅप्टन काय म्हणतो बघा, आय डोंट नो, मला नाही माहीत. हाऊ डीड शी गेट इन टू माय प्रेझेन्स, ती माझ्या उपस्थित कशी आली. ठीक आहे, तशीच ती आय विल सेंड हर टू शिनॉन, मी तिला शिनॉन या शहरात पाठवेल, फ्रान्सच्या शहरात. अँड शी कॅन से आय सेंड हर, तू राजाला सांग की मी तुला पाठवलंय, कॅप्टनने पाठवलंय, असं ती सांगू शकते. दॅन लेट कम व्हॉट मे, बघा लेट कम व्हॉट मेचा मिनिंग दिलेला आहे. लेट एनिथिंग हॅपन, काही होऊन जाऊ दे, मला माहीत नाही, तू जशी माझ्या दरबारात आली, माझी परवानगी गेला, तशी तू राजाच्या दरबारात पण जा. मी राजांना सांगेल की मी तुला पाठवलेला आहे, तू जा सिनॉनला. आय कॅन डू नो मोर, मी याच्यापेक्षा जास्त करू शकत नाही. आता जोन काय म्हणते, परवानगी तर तिला मिळाली, ती एकदम खुश आहे की मला युद्धावर जायची परवानगी मिळाली आहे, मी नक्की जिंकेल, तिला विश्वास आहे. तर आता ती म्हणते, बघूया काय म्हणते. जोन अँड द ड्रेस आय मे हॅव अ सोल्जर ड्रेस, बघा पहिल्या पार्टमध्ये तुम्ही बघितलं होतं की ती म्हणाली की मला कोणत्याही सोल्जरचा ड्रेस द्या तर मी तो घालून घेईन. म्हणजे अंगरक्षक तो असतो ना, कोणीचं तलवार मारली, भाला मारला तर आपलं जे कवच असतं त्याला आर्मर म्हणतात, ते आर्मर मी कोणत्याही सोल्जरचं घेऊ का, असं ती कॅप्टनला विचारते. आता कॅप्टन काय म्हणतो, टेक व्हॉट यू वॉन्ट, टेक व्हॉट यू प्लीज, तुला पाहिजे ते घेऊन टाक. आय वॉश माय हँड्स ऑफ इट, इथं मिनिंग दिलेलं आहे, नॉट टेक एनी रिस्पॉन्सिबिलिटी फॉर इट, ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी नाही, तुला वाटलं ते कवच घे आणि तू युद्धाला जाऊ शकते. हँड्स ऑफ इट फ्रेज दिलेली आहे. बघूया पुढे. आता जोन काय म्हणते, वाईडली एक्साइटेड बाय हर सक्सेस, ती आता सक्सेस मिळाला ना तिला, की तिने कॅप्टनला सांगितलं की मी युद्धला जाऊ शकते, तुम्ही मला परवानगी द्या, तिच्यात ती सक्सेस झाली, त्याच्यामुळे ती खूप एक्साइटेड आहे. कम पॉली, ती डायरेक्ट आता शिपायला सांगते, कम पॉली, शी डॅशेज आउट. डॅशेज आउट म्हणजे काय, डॅशेज आउट म्हणजे दिलेलं आहे मिनिंग, डॅशेज आउटमध्ये ती पटकन बाहेर चालली जाते, जोरात ती बाहेर चालली जाते. डॅशेज आउट म्हणजे काय, ती पटकन बाहेर चालली जाते. हां, आता रॉबर्ट काय म्हणतो, कॅप्टन शेकिंग पॉलंगी हँड, पॉलंगीचं जे हँड ते शेक करतो, गुड बाय देतो त्यांना, ओल्ड मॅनला. आय एम टेकिंग अ बिग चान्स, मी बघा मोठा चान्स घेतोय, त्या 17 ते 18 वर्षाच्या नावाच्या मुलीवरती मी विश्वास ठेवतोय. आय एम टेकिंग अ बिग चान्स,
फ्यू अदर मेन वूड हॅव डन इट. दुसरे माणसाने ते करू शकले असते. बट ॲज यू से, मी तुझ्यावर विश्वास ठेवला आहे पॉली, देर इज समथिंग अबाउट हर, तिच्यामध्ये काहीतरी आहे, म्हणून मी 17 ते 18 वर्षाच्या मुलीला पाठवतोय. नाही तर माझ्याकडे खूप मोठे मोठे एक्सपिरियन्स होल्डर सैनिक आहे. मी मोठा चान्स घेतोय, तू ज्यावर विश्वास ठेवतोय असं तो म्हणतो. आता पॉली काय म्हणतो शिपाई, यस देर इज समथिंग अबाउट हर, तिच्यामध्ये नक्की काहीतरी करेज आहेच. गुड बाय जॉर्ज बर्नार्ड शॉ. बघा आपण काय बघितलं आता, की ती युद्धाला तिला जायची परवानगी मिळाली आहे. त्यातलं ती खूप खुश आहे, एक्साइटेड आहे, आणि ती कोणत्याही सैन्याचा ड्रेस घालायला तयार आहे. ड्रेस म्हणजे आर्मर, कवच, आणि ते घालून ती युद्धाला जायला तयार झाली आहे. तर रॉबर्ट कॅप्टन काय बोलला, की बाबा बघ बाबा, मी त्या 18-19 वर्षाच्या मुलीवर विश्वास ठेवला आहे, तुमची सैन्याची तुकडी पाठवतो. तुम्ही ते जे शहर आहे ऑर्लेन्स नावाचं, जे इंग्रजांनी काबीज करणार आहे, त्या शहराला वाचवा आणि राजाला पण ती उमेद द्या, जेणेकरून राजा पण लढायला तयार राहील आणि ते एकही इंग्रजांना सर्व ते हारवून टाकतील, पराभूत करतील, आणि ऑर्लेन्स नावाची जी फ्रान्सची सिटी आहे तिला ते जसंच्या तसं ठेवतील. म्हणून याला इतका छान इंटरेस्टिंग धडा होता. म्हणून याला 100 वर्षाचं युद्ध म्हटलं जातं, की ते जे फ्रान्समध्ये झालं होतं आणि कोणामध्ये झालं होतं, फ्रान्समध्ये झालं होतं आणि इंग्रजांमध्ये.